नमस्कार. महासागराच्या खरी-खरीमध्ये मी कोकिळा पराते आपले स्वागत करते. आज जरा वेगळी कहाणी आहे. 5 वर्षांपूर्वी आपले काका गोपीनाथ मुंडे, त्यांची सुपुत्री आणि धनंजय मुंडे यांची लाडकी बहीण पंकजा मुंडे यांचा पराभव करून धनंजय यांनी जय मिळवला होता. आताही नव्या मंत्रिमंडळात अनेकांना स्थान मिळालेले नाही, पण मुंडे भाऊ आणि बहीण मंत्रिमंडळात आहेत. कराड प्रकरणाने मुंडे यांना इतके पोखरून टाकलेले आहे की त्याची कल्पना करणे शक्य नाही. त्यात परवा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी मुंडे कृषी मंत्री असताना जो भयानक प्रकार केला आणि त्यात मोठा घोटाळा म्हणजे सगळे नियम धाब्यावर बसून मोठ्या रकमेचा घोटाळा हे सप्रमाण दाखवून दिले. त्याच्यामध्ये अंजली दमानिया यांनी पुराव्याची जंत्रीच मांडलेली आहे. आज न्यायालयात करुणा मुंडे यांच्या खटल्यात त्यांना पुन्हा भलत्याच आरोपांना तोंड द्यावे लागलेले आहे. अशा करुणाजनक अवस्थेत करुणा वहिनींना धनंजय मुंडे यांना पोटगीसाठी दरमहा 2 लाख रुपयाची रक्कम न्यायालयाने मान्य करून ती देण्यास सांगितलेली आहे. अर्थातच धनंजय मुंडे यांची श्रीमंती आणि त्यांची उच्च राहणीमान आणि त्यांची क्षमता किती आहे याचा अंदाज घेऊन त्या मानाने 2 लाखाची मागणी मंजूर केलेली आहे. अशा प्रकारे एकावर एक धक्के बसूनही ज्या अर्थी धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या इतक्या सप्रमाण आरोपानंतरही एका पायावर उभे आहेत, त्या अर्थी त्यांच्या मागे भगवान उभा आहे असे त्यांना वाटते. पण वाल्मिक कराडच्या लीला, त्यासोबतच कराड आणि मुंडे यांची सलगी आणि मुंडे यांच्या रोज नव्या प्रकरणाचा विस्फोट इतके सगळे होऊनही मुंडे ज्या अर्थी मंत्रिमंडळात कायम आहेत, त्या अर्थी त्यांचा निग्रह, त्यांचा बाणेदारपणा, त्यासोबतच संकटाचा मुकाबला करण्याची हिमालयासारखी उंची पाहून त्यांच्या चरणाला वंदन करावेसे वाटते. अंजली दमानिया यांनी मुंडे यांच्यावर त्यांच्या मागील कृषी खात्याअंतर्गत झालेल्या 280 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केलेला आहे. त्या दमानिया मॅडम यांनाच मुंडे यांनी असा काही दिवसापूर्वी दम दिला होता की आता दमानिया तोंडही उघडणार नाही. अर्थात असा मुंडे यांचा समज होता. मात्र मुंडे यांचा दम आणि दमानिया यांचा दमखम यामध्ये दमानिया शानदार ठरलेल्या आहे. 280 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची प्रणाली केवळ धनंजय मुंडेच आखू शकतात. अशा पद्धतीने सर्व राज्यात बोलबाला झालेला आहे. कापूस आणि सोयाबीन यांच्या मूल्य साखळीसाठी अर्थसंकल्पात 1000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ती रक्कम डीबीटी प्रणालीप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित होते. पण या प्रभावशाली मुंडे यांनी विशेष बाब म्हणून ती प्रणाली अवलंबली नाही. विशेष बाब म्हणून आपल्या कृषी खात्याच्या विरोधानंतरही तीच गोष्ट त्यांनी आपल्या मनाप्रमाणे राबवली. ही योजना आपल्या मनाप्रमाणे राबविण्यात यावी म्हणून त्यांनी बऱ्याच अधिकाऱ्यांना धडा शिकवला. कृषी सचिव अनुप कुमार, व्ही राधा, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, रवींद्र बिजवडे यांनी मुंडेंना वारंवार विरोध केला म्हणून चौघांनाही या विभागातून हाकलले गेले. त्यामुळेच लोकसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीआधी आपला मार्ग याच साहेबांनी मोकळा केला. आज न्यायालयात मुंडे यांना 2 लाख दरमहा द्यायचा आदेश देण्यात आलेला आहे. आम्हाला तरी असे वाटते की मुंडे साहेबांची एकूण अवकात बघता ही रक्कम फारच कमी आहे. त्यामुळे त्या 280 कोटी रुपयांपैकी काही रक्कम करुणा निधी म्हणून करुणाबाईंना देण्यास हरकत नाही. मुंडे यांच्या अशा अनेक लीला आहेत, पण बीड जिल्ह्यातील मुंडेशाही कोणालाही आपले मुंड वर काढू देत नाही. जो काढतो त्याची छाटणी होते. प्रखर लोकशाहीवादी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मुंडे यांना आणखी किती आशीर्वाद द्यावेत हे त्यांच्यावर अवलंबून आहे. त्यावर आम्ही पामरांनी काय भाष्य करावे ते काहीही असले तरी आज धनंजय मुंडे अजित आहेत एवढे मात्र खास. आणि आता बस. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.